नमस्कार मंडळींनो, आज आहे 25 डिसेंबर. तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कसे आहात तुम्ही? सगळे मजेतच असणार अशी मी आशा करते. काल मी हरभऱ्याची भाजी आणि भाकरी ही व्हिडिओ अपलोड केली होती. तर सगळ्यात आधी मी नाताळाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देत आहे. आणि स्वारी, मी दररोज व्हिडिओ टाकत नाही आहे. प्रयत्न करते की दररोज व्हिडिओ जाईल चॅनलवरती, परंतु व्हिडिओ बनवायलाही खूप वेळ लागते. आणि कसं सांगू, मी एक गृहिणी आहे. तुम्ही समजू शकता की घरी किती कामं राहतात, किती वाजेपर्यंत कामं होतात, आणि एक व्हिडिओ बनवायला 4-5 तास तर लागतोच. आणि एवढं मेहनत करूनही सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत, त्याचा थोडा खंत वाटते मला. पण चला, काही नाही. तुम्हाला सर्वांना मी एक रिक्वेस्ट करते की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्यामुळे थोडा चॅनल ग्रो होईल, तर मलाही थोडा वाटेल की नाही बा, चॅनल ग्रो होत आहे, चला आपल्या व्हिडिओ यांना आवडत आहेत, तर आपणही दररोज व्हिडिओ टाकू यांच्यासाठी. आणि हो, कालच्या व्हिडिओवरती कमेंट्स केलं मला की हरभऱ्याची भाजी कशी बनवतात शांताताई सांगा तुम्ही. स्नेहा नागपुरे, पूनम चावरे आणि क्लायमेटिक नेचर यांचं कमेंट आलं की तुम्ही हरभऱ्याची भाजी कशी बनवता, तर रेसिपी सांगा. राजश्रीताई आणि संगीताताई, न चुकता तुम्ही दररोज कमेंट्स करता, त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. चला तर मग मी आता तुम्हाला रेसिपी सांगत आहे. साधीच आहे, हरभऱ्याची भाजी बनवणं एकदम साधं काम आहे. तेच रोजच्या भाजीसारखं कांदा कापायचा, मिरची कापायची, याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता किंवा लाल मिरची, आणि एक टमाटर. आपण ज्या पद्धतीने मेथीची मोकळी भाजी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची हरभऱ्याची भाजी. कढाईमध्ये तेल घालायचा, जिरा मोहरी घालायची, त्याच्यानंतर कांदे घालायचे, नंतर हिरवी मिरची यांना होऊ द्यायचं चांगलं. मग टमाटर घालायचं, मीठ चवीनुसार, हळद कोणी घालतात कोणी नाही घालत, ते आपल्यावरती आहे. नाही घातले तरी चालेल हळद. हिरव्या मुगाची डाळ पण घालतात या भाजीमध्ये. थोडीशी अर्धा वाटी भिजवून टाकायची. 4-5 तास भिजल्यानंतर ती टमाटर घातले आपण, त्याच्यानंतर डाळ घालून टाकायची. त्याच्यानंतर मग ही हरभऱ्याची भाजी. या भाजीमध्ये थोडा तेल जास्त लागतो, म्हणजे खूप जास्तही नाही. आपण दररोजच्या भाजीमध्ये जर 2 टिल्ल्या तेल टाकत असणार तर इथं अर्धा टिल्ले जास्त टाकून द्यायचं. मग ही भाजी बनवून झाली. 10 मिनिट शिजू द्यायची. ते तर मग आपल्याला समजतेच भाजी शिजल्यानंतर की आता शिजली म्हणून. नंतर शेवटी मग फल्ली दाण्याचा कूट बारीक करून थोडा मिक्स करून घ्यायचा. 2 चम्मच कूट बारीक केलेला. शेंगदाण्यांना ताव्यावरती भाजून त्यांचा तो फोल काढून त्या बारीक करून घ्यायचा कूट त्याचा, आणि नंतर मग भाजीमध्ये मिक्स करायचं आणि धनिया वगैरे टाकायचं. बस झाली. एकदम साधी सोपी भाजी आहे. करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, बोल पिंकी. मम्मी कुठे गेली होती? किती वेळची फोन लावत आहे मी. पप्पाजी नाही आहेत का? अगं मागे होती ना मी, तिकडे भांडे घासत होती ना, त्याच्यामुळे आवाज नाही आला. मग तुझ्या आजीनं आवाज मारला की मोबाईल वाजत आहे म्हणून. आईंना काही उचलता येत नाही फोन. आणि पप्पाजी कुठे गेले तर? का माहित बापा, तिकडे शेकत बसले असतील थंडीचे. चहा वगैरे पेला, आता गायब आहेत घरून. तुम्ही किती वाजे निघून राहिल्या? झाली का तयारी वगैरे? मम्मी, आम्ही बसमध्ये बसला. हो का, बसमध्ये बसून गेला का? हो मम्मी, पहिल्याच बसमध्ये बसलो. 7 वाजेची बस. तर 9 वाजेपर्यंत येऊन जात आहे. हो मम्मी, मग पप्पाजीला पाठवून देशील बस स्टॉपवर? हो ठीक आहे ना. पिंकी, बरोबर आवाज नाही येत आहे तुझा. गुड्डी कुठे आहे? गुड्डी कोणाकडे बसली आहे? आहे ना मम्मी, माझ्याजवळच बसली आहे. ठीक आहे मम्मी, मी तिकीट काढत आहे, मग नंतर लावते मम्मी फोन. हो ठीक आहे. यांचे ना पाय बिलकुल जागेवर राहत नाही कशात. भांडे घासता घासता यावं लागलं मला आता. अरे, लावली होती का गुड्डी पिंकीला फोन लावली होती? मी नाही लावली, त्यांचाच फोन आला. कुठे जाता हो तुम्ही? तुम्हाला का घरी असे थांबून होतच नाही का? अरे, काहून ओरडत आहे तू? का काहून ओरडत आहे म्हणता आता माहित नाही. भांडे घासत होती मी, तो फोन किती वेळचा वाजत होता. आई सांगत आल्या फोन वाजत आहे म्हणून. अरे, इकडे घरामध्ये थंडी लागत होती तर समोर गेलो होतो, निघाली होती तर का घरात बसूनच राहा म्हणते तू? तर मोबाईल तर सोबत धरत जा खिशामध्ये. अरे, आता फोन करायसाठी चालू होतो मी. म्हणलं गुड्डी पिंकी निघाल्या की नाही निघाल्या, तर फोन लावून बघतो म्हटलं. अशी चिडचिड नको करू बाबा. काहून, तब्येत बरी नाही आहे का तुझी? नाही हो, तब्येत वगैरे बरी आहे माझी. तसं नाही, आता माहित होतं ना तुम्हाला पोरी सकाळीच येणार आहेत म्हणून, तर मग थोडासा फोन बिन लावीन काही नाही, म्हणून मला राग आली तुमची. मी का म्हणतो, कोणता आता शांत हो. निघाले का? गुड्डी पिंकी निघाले का? हो ना, बसमध्ये बसूनही गेल्या. 7 वाजेच्या बसनेच बसल्या त्या. आता किती, 7:30 पावणे 8 झाली. हो, 9 वाजेपर्यंत येऊन जातील. तर तुम्हाला बोलवलं आहे बस स्टॉपवरती.
वेळ आहे ना आता, 15-20 मिनिट लागतात फक्त बस स्टॉपवर जायला. तर आता मस्त जेवण बनव, हा पोरींच्या आवडीची भाजी बनव बढिया. हो बनवते ना, मला समजते पोरींच्या आवडीचीच भाजी बनवत आहे. हा घ्या मोबाईल, जवळच ठेवा आपल्या. फोन करतो म्हणाली पिंकी, गुड्डी सोबत काही बोलणं झालं नाही. हो का, दे मग माझ्याजवळ मोबाईल. जाऊ का मी बाहेर उन्हामध्ये, जाऊ की काही काम वगैरे आहे तिकडे? कामं तर भरपूर आहेत. सांग ना तर मग, कोणतं काम आहे तर सांग. आता कोणते काम आहेत तर सांग म्हणून राहिले. आता स्वयंपाक करू लागाल का तुम्ही? अरे स्वयंपाकाचा नाही, दुसरं काम सांग म्हटलं. दुसरे काही कामं नाही आहेत, स्वयंपाकच करायचा आहे. तुम्ही तर गाईला पाणी वगैरे पाजले का? शेण वगैरे फेकलं? झाडझूड वगैरे केलं का कोट्यातून? केलो ना बाबा, आधीच तर केलो झाड झूड वगैरे, चहा प्यायच्या आधीच. दे फोन दे, मी उन्हामध्ये थांबतो थोडा वेळ. हा घ्या मोबाईल. हो मी काय म्हणते, फोन नाही येईल तर अर्ध्या तासामध्ये लावून घ्या ना. हो हो, लावतो. चल बाबा, आता पटापट स्वयंपाक करायला लागते. आधी भांडे धुवून टाकते, घासून तर झाले. आईजवळ देऊन देते भाजीचा कापायला. अहो कुंता, कोणाचा फोन होता? आई पिंकीचा फोन होता. हो का, निघाल्या का पोरी? हो आई, 7च्या बसने बसल्या पण, म्हणून फोन केला होता. आई थोडासा भाजीपाल्याचा कापून द्या बरं. हो दे ना, कापून देतो. आण तिकडे, चुलीजवळ बसतो, बसल्या बसल्या कापून देतो. कशाची भाजी बनवून राहिली? आई फुलगोबीची बनवतो. फुलगोबीची भाजी आवडते ना, वरण भात पोळ्या. दोघे बहिणीला आवडते फुलगोबीची भाजी. हो आवडते दोघे पोरींना. बनव फुलगोबीची भाजीची बनव. ना त्या वटाण्याच्या शेंगा होत्या ना? हो आहेत नाही, त्याही दे ना चिलायला. तिथं फुलगोबीमध्ये टाक, चांगली भाजी लागते. हो देते. अरे इंदू. काय झालं? कशाला आवाज मारत होते? फोनवर बोलत होते ना मी. वा रे बाई इंदू, मस्त काम आहे तुझ्या. तर मला म्हटलं की फोन नका करू पोरीला, आणि तू फोन केली ना, सांगून नाही दिली का आम्ही येतो म्हणून. वा, आता कुठं गेलं तुझ्या सरप्राईज? मोठी म्हणत होती काल, सांगायला नको, फोन नको करा, सरप्राईज देऊ म्हणून, आणि स्वतः आता फोन करून टाकली. अहो बाबा शांत व्हा ना, एवढा कशाला भडकून राहिले तर माहित नाही, ऐकतही नाही ना, काही नाही. मी माधुरीला नाही लावली फोन. काय म्हणते, माधुरीला नाही लावली का फोन? नाही ना, ऐकत तर जा पूर्ण गोष्ट. बस असे भडकून उठले, काही सांगत नको. मयूरचा फोन आला होता ना, मयूर सोबत बोलत होते मी. का बाबा? असं का, मयूरचा फोन आला होता का? मला वाटलं तू फोनवर बोलत होतो म्हटली. काय वाटलं की माधुरीला सांगितले मी आम्ही येत आहो म्हणून, असं वाटलं का? का बाबा तुम्ही पण, मीच म्हटले तुम्हाला की माधुरीला नका सांगू, नका लावू फोन, आणि मी सांगून देईन का काही पण? का म्हणत होता मयूर? मी म्हटले आम्ही चंद्रपूरला चाललो, तर मयूर म्हणते मी पण येतो म्हणते, मला पण सुट्ट्या आहेत म्हणते. मयूर येत आहे का इकडे? अहो इकडे नाही येत आहे, तो डायरेक्ट तिकडे चंद्रपूरलाच येत आहे. असं का? तर मी काय म्हणतो, तू तयारी करून राहा, मी येतो सलून मधून. आता सलून मध्ये चालले? सलून मध्ये 1 तास लावाल तुम्ही? अरे तर तुलाही 1 तास लागेल ना तयारी करायला. तुला का कमी वेळ लागते का? पावडर लावशील तर, लाली लावशील तर, केस करशील, कमी वेळ लागणार आहे का? हो बाबा 1 तास लागत असेल, काही बोलता जी तुम्ही. आतापर्यंत गेले का नाही चहा वगैरे पेल्यानंतर? तिकडे बाहेरच तर गेले होते ना तुम्ही? अरे गेलो होतो सलून मध्ये, बंद होता ना सलून. मग त्याच्या घरी गेलो भाल्याच्या. हाही मोठा आळशी आहे, झोपूनच उठला नव्हता. मी आवाज दिलो तेव्हा कुठं झोपून उठला. आता ब्रश वगैरे करतो म्हणाला, येतो म्हणाला नाश्ता बिस्ता करून. अजून इकडे घरी आलो, म्हटलं तू बोंबलशील, सांगून देतो बा. चांगलं झालं आले तर सांगायला. जा आता पटकन या. हो आता अर्ध्या तासामध्ये येतो. माहित आहे तुमच्या अर्धा तास कोणत्या दिवशी सलून मध्ये गेल्यानंतर अर्धा तासात येतात. अरे वा लक्ष्मी, मस्त छान दिसत आहे क्रिसमस ट्री. तर बढिया सजवली तू तर, 1 नंबर. आणि हा डेकोरेशनही मस्त केली ना. वाव, किती छान डेकोरेशन केली तू. याच्यामध्ये तुमच्या पण योगदान आहे म्हटलं. माझं योगदान कसं का? बाबा मार्केट मधून हे सगळे आणण्यासाठी तुम्ही आले होते ना माझ्यासोबत. आज आपण 11 वाजे गेलो मार्केटमध्ये, मग हा सगळा सामान घेऊन आलो. अहो मार्केटमध्ये तर आलो होतो सोबत, पण इथं घरी आल्यानंतर मी नाही करू लागलो ना डेकोरेशन वगैरे. छान सजावट करते तू मस्त. अहो मी एकटीने नाही केली, मुलं आले होते ना माझ्या ट्युशनचे. पांडू आला होता, स्वीटी आली होती, मिळून केला मस्त आम्ही. असा म्हणजे मुलं पण येणार आहेत का आता सेलिब्रेट करायसाठी क्रिसमस? हो त्यांना बोलवली आहे ना, आता तयार व्हायसाठी गेले घरी ते. मी तर आधी म्हणत होतो तुला का फालतूपणा करते म्हणून, पण छान वाटत आहे. अहो बरोबर डेकोरेशन वगैरे जमलं ना, की काही कमी आहे सांगा बाबा तुम्ही. अरे मी कधी असं डेकोरेशन वगैरे केलंच नाही क्रिसमस ट्रीचा. असू द्या तुमच्या तर डेकोरेशनच काम आहे ना, तुम्हाला तर अनुभव आहे. हो आहे डेकोरेशनचंच काम, लग्न बिग्नाचं डेकोरेशन करतो मी.
साक्षगंधाचा डेकोरेशन करतो, सार्वजनिक महोत्सव असले तिथं डेकोरेशन करतो, पण क्रिसमस ट्रीचं मी डेकोरेशन नाही केलं आहे. मी केलं असतो ना तर एवढा सुंदर डेकोरेशन नाही केलं असतं. छान केली मस्त. हे लाइटिंग वगैरे सामानातून काढली ना? हो, तुम्ही म्हटलं ना त्या खोलीमध्ये आहे सामान, तिथे लाइटिंग वगैरे आहे. मस्त तुमच्याकडे सजावटीचं सामान आहे, तिथूनच घेतले. फक्त का आपण क्रिसमस ट्री आणलो घेऊन. हो बघ, झाला ना, सगळा मिळाला ना तुला सामान. तू तर म्हणत होतं की हा डेकोरेशनचा पण सामान घेऊ तिथून म्हणून मार्केटमधून. मी बघितली नव्हती ना आधी की सगळं सामान आहे तुमच्याकडे म्हणून. फुलांच्या वेली बिली सगळे छान मस्त आहे सामान तुमच्याकडे. अरे तर का लग्नामध्ये बघितली नाही का तू? तेवढा डेकोरेशन केलो मी, घरच्याच डेकोरेशन होता माझ्या. हो बघितली ना, अजून माझ्या डोक्यात आलंच नाही. अरे नारायण नारायण, हो आलो बाबा, येतो मी लक्ष्मी. बाबा बोलवत आहेत. हो हो, या या. झालं सगळं डेकोरेशन वगैरे छान झाला, मुलांसाठी गिफ्ट पण. आता एक आहे प्रॉब्लेम, सांता क्लॉज कोणाला बनवायचा विचार करावा लागेल. मुलांना तर म्हटली की सांता क्लॉज तुम्हाला गिफ्ट देईल म्हणून, मी तर नाही बनणार. बघावं लागेल आता. बापा बापा, लक्ष्मी हे काय आहे? हे काय नवीनच करत आहे बापा तू आता इथं? हा झाड कशाला घरात आणली? आपलं तुळशीचं झाड तर बाहेरच आहे ना. अहो आई, हा क्रिसमस ट्री आहे. आज 25 डिसेंबर आहे ना, तर क्रिसमस सेलिब्रेट करत आहे. नाताळ म्हणून हे झाड सजवले. का बापा काही ना काही करत राहते तुम्ही पण. आई माहित आहे का तुम्हाला, आज ना सांता क्लॉज येतो आणि गिफ्ट देतो. सगळ्यांना गिफ्ट वाटतात सांता क्लॉज. का बापा, सांता बिनता काही कोणी येत नाही. आपण का परदेशात राहतो का? आपण गावातच राहतो. इथे फक्त शेजारी येतात आणि फराळ खाऊन जातात. का बाई, आजकालच्या पोरी काही ना बाई करत राहतात. हा कुठून आणली तर झाड? कुठं मिळाला तुला? याला क्रिसमस ट्री म्हणतात ना. हो बापा, तोच तो. का म्हणतात तर नाही येत मला. आई घेऊन आणली, यांच्यासोबत गेली होती मी, घेऊन आणली मग. आणि हा डेकोरेशनचा सामान यांचाच आहे. मी म्हटली आता ट्युशन वगैरे घेते तर क्रिसमस पण सेलिब्रेट करूया. आता शाळांना पण सुट्ट्या आहेत. मुलं पण म्हणत होते की क्रिसमसची पार्टी पाहिजे, टीचर क्रिसमसची पार्टी पाहिजे. तर म्हटलं चला करूया आपण सेलिब्रेट. तुम्हाला सांगणार होती आई मी, पण तुम्ही शेतामध्ये गेले होते. तुमच्या गेल्याच्या नंतर मुलं आले घरी क्रिसमस विश करायसाठी, तेव्हा मुलं म्हणायला बसले की क्रिसमस टीचर आपण सेलिब्रेट करू. तर मग मला वाटलं की हा करूया म्हणून, तर म्हणून मी घ्यायला गेली क्रिसमस ट्री. कर बापा, जसा वाटते तुला तसा कर. आई तर म्हणतात की सांता क्लॉज येतच नाही म्हणून, पण आता सांता क्लॉज कोणाला बनवायचा? अरे काय झालं? काय झालं लक्ष्मी? काहून अशी नाराज दिसत आहे? आता तर मस्त खुश होती ना. आई काही बोलली का? नाही काय नाही. नाही, आईला हा म्हणजे बरा नाही वाटला असेल, रागवली असेल हो ना आई? नाही रागवल्या. अहो मी काय म्हणते, एक प्रॉब्लेम आहे ना. कशाची प्रॉब्लेम आहे? आता क्रिसमस ट्री तर झाला, गिफ्ट पण झाले तयार, पण आता सांता क्लॉज कोणाला बनवू? प्रॉब्लेम तर आहे. अहो तुम्ही बनाल का सांता क्लॉज? काय मी बनू सांता क्लॉज? हो ना, आईला पण म्हटली की सांता क्लॉज येते आणि गिफ्ट देतात म्हणून, तर आई पण माझ्यावर असल्या. मला आईला पण गिफ्ट द्यायचं आहे. बना ना तुम्ही सांता क्लॉज. का बापा, तू पण ना भारीच आहे. असं म्हणून सांता क्लॉजचे कपडे किरायाने घेतली हो ना? हो, आधी तर मी विचार केली होती की मी स्वतःच बनणार म्हणून, पण म्हटली स्वतः बनेन तर मजा नाही येणार. मुलांना वाटेल की आमच्या टीचरच देत आहेत गिफ्ट. आणि आता आईला म्हटली ना मी की सांता क्लॉज येतात आणि गिफ्ट देतात म्हणून, तर आई पण हसल्या माझ्यावरती. अहो प्लीज बना ना तुम्ही सांता क्लॉज. काय एवढंच माझ्यासाठी करत नाही तुम्ही? ठीक आहे. मम्मी का तू नुसते आपलीच कामं करत राहते? मी तुला किती वेळची म्हणून राहिली मला लालवाला ड्रेस दे म्हणून घालून. का बाबा, या पोरीच्या ना काही समजत नाही. एवढी जिद्दी पोरगी आहे नाही. आता वावरातून आली तर पाय धुवायला आहे मी, आणि घरामध्ये येऊन बघते तर सगळे कपडे उथल करून टाकले आहे. सगळे इकडे तिकडे कपडे काढून फेकून ठेवले. मम्मी तर माझा लालवाला ड्रेस बघत होती ना, दिसून नाही राहिला. त्याच्यासाठी एवढे कपडे फेकावं लागतात का? ते आता जमा करून ठेव ना. पूर्ण बेडवर कपडे करून ठेवला. आज तर झाडू गिडू काही लावलीच नाही ना. सुट्टी आहे ना तुला, घरीच होती ना तू. जेवण पण नाही केली आहे, तिथं जसंच्या तसंच भात आहे. अगं मम्मी, मी आमच्या टीचरच्या इथं जेवण केले आणि मी त्यांच्याच इथं होती. माहित आहे मम्मी, आज क्रिसमस पार्टी आहे टीचरच्या इथं. आता लवकर तयारी करून जायची आहे ना. हे येणार आहेत, सांता क्लॉज येणार आहेत आणि आम्हाला गिफ्ट देणार आहेत.
काही पण बोलते बाबा. सांता क्लॉज येणार आहेत ना, गिफ्ट देणार आहेत म्हणून. तुला तर खरंच नाही वाटत मम्मीच्या, राहू दे. का बाबा, या लक्ष्मीलाही काही कामधंदे आहेत नाही वाटते. काही ना काही सांगते मुलांना. अगं मम्मी, क्रिसमस डे आहे ना आज, माहित आहे का तुला? हो माहित आहे, म्हणूनच तर शाळांना सुट्टी पण आहे ना. माहित आहे मम्मी, आमच्या टीचरने ना क्रिसमस ट्री घेऊन आणला आणि मस्त सजवला ना. मी पण डेकोरेशन करू लागली, पांडवही होता. चांगला झाला, चांगला झाला. मम्मी तू पण चल ना. नाही नाही बाबा, मी नाही येत. आता वावरातून आले तर पायावर पाणी नाही टाकली आहे. आणि मम्मी चल ना म्हणते तू पण. हा, सगळे काम तसेच पडले आहेत. एखादं काम केली का? जा तूच जा. का मम्मी, दे मग माझा लालवाला फ्रॉक दे. कुठे ठेवली आहे तर? बाहेरच आहे ना बाबा. ते अलमारीतले कपडे कशाला उगत बागत केली? हा, बाहेरच त्या बाल्टीमध्ये कपडे आहेत ना, तिथंच आहे. त्या दिवशी धुतली तर तो बाहेरच राहिला तिथंच. हा, मी बघितलीच नाही तिथं बकेट मध्ये. कुठं बघशील? बकेट मध्ये नाही बघितली म्हणते. ते अलमारीतले कपडे फेकायचे समजला. आता सगळे घडी करून ठेवते त्या अलमारीमध्ये, जसे होते तसे. नाही ना मम्मी, लवकर यायला सांगितलं ना आमच्या टीचरने. वेळ नाही होईल का? सांता क्लॉज येतील आणि सगळ्यांना गिफ्ट देतील, मला मिळणारच नाही मग. जा 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 जा, कपडे घाल ना, जा बाबा तू. मी करते घडी कपड्यांची. थँक्यू मम्मी, माझी मम्मी छान छान. आय लव्ह यू मम्मी. ह्या ना कुंताच्या पोरी येतात, पण चल बापा मावशीच्या इथे जाऊन बिलकुल यांना आठवण नाही येत. किती 10 वाजेच आल्या आहेत ह्या पोरी, पण आता घराकडे थोड्याशा आल्या असत्या. नाही, चल मीच थोडाशी जाते. पोरींना तर आठवण येत नाही, पण मला आठवण येते पोरींची. अरे काकू, या या. मस्त नवीन नवीन साडी घातली ना काकू. अहो बाबा, हे लक्ष्मी म्हणा ना, चुप राहा. सकाळी मला हे साडी घाला आई म्हणते. आणून दिलं बाबा हे घालायसाठी साडी. बरोबर आहे काकू, आज क्रिसमस आहे ना, म्हणून तुम्हाला लाल साडी घाला म्हणले असेल हे लक्ष्मीने. का माहित बाबा, काही उलटा पुलटाच करत राहते माझी सून. काहून तर काकू, का केलं? आणि वावरात नाही गेले होते आज? गेली होती शांता वावरात. आता वावरातूनच आली, चहा वगैरे पेली. आणि लक्ष्मी म्हणते जा म्हणते, मोठे बाईला बोलवून आणाल म्हणते. कशासाठी? ओ बापा, काही सांगू नको लक्ष्मीचं काम. काहून तर काकू, का केलं? झाडच आणले बापा, आणि मस्त त्या झाडाला सजवले. आणि म्हटली तर म्हणते क्रिसमस ट्री आहे म्हणते. हो ना काकू, क्रिसमस ट्री बरोबर आहे. क्रिसमसच्या दिवशी क्रिसमस ट्री सजवतात. तुलाही माहित आहे बघ, मलाच माहित नाही आहे. बोलवून आणा म्हणते. नाराय नाही लागला माझ्या मागे, जा आई शांता वहिनीला बोलवून आण म्हणून आली मी. हो का, मला बोलवायला जा म्हटलं का? हो का, नाश्ता बिस्त्याचाही केला आहे. ते तिचे ट्युशनचे मुलं येतात ना, त्यांच्यासोबत ते करून राहिली. काकू, आपण तर नाही तेवढा करत, पण ख्रिश्चन लोक खूप जोरासोरात करतात हा नाताळ सण. हो बाबा, का म्हणते ते, का तर शांता येणार आहे म्हणते, गिफ्ट देणार आहे म्हणते. काकू, शांता क्लॉज म्हटलं असेल. हो तोच, मला काही म्हणता येत नाही ना, काही नाही. तर चल बाबा लवकर. हा शांता, आताच यायचं आहे का काकू? हो हो, ये 10-15 मिनिटात येशील तरी चालते. ठीक आहे ना काकू, येते येते. बसा ना, बसा, चहा बनवते. नाही हो बाबा, आता चहा वगैरे पिऊनच आली, आता नाही पेत. आता जातो मी. आता घरी चहा नाही झाला असता तर बसली असती आणि चहाही पेली असती. अरे वा वहिनी, छान डेकोरेशन केलं ना तुम्ही तर. बोलवले असते तर आले असते मी डेकोरेशन करायला. पिंकी ताई, तुम्ही कधी आले तर मला माहीतच नाही. माहीत असलं असतं ना तर मी बोलवले असते तुम्हाला. आम्हाला बोलवलं नाही तरी पण आम्ही आलो बाबा. अरे बेटा, माहित नव्हता ना तुम्ही दोघी बहिणी आल्या म्हणून. माहित असलं असतं तर मी आवाज दिली असती. मी म्हणलं आता शांताला बोलवून घेते. चांगलं झालं ना आल्या तर, बोलवा लागते का? शांता मावशीनं म्हटलं चला चला म्हणून आलो बाबा आम्ही. चांगला झाला पोरींना आल्या तर. ह्या स्वीटी नाही काही नाही सांगितलं. काकू, मला माहितच नव्हता गुड्डी ताई वगैरे आला म्हणून. नाही तर मी गुड्डी ताईला बोलवायला गेलीच असते. काही नाही होत ना, आता आल्या ना दोघी बहिणी आमच्या घरी आल्या भेटीसाठी. मी इकडे येतच होती तर मी म्हणलं चला आता. मी म्हटली काकू आल्या होत्या सांगायला ख्रिसमसची तयारी वगैरे छान लक्ष्मीनं केला आहे असं सांगत होत्या म्हटली. तर चला म्हटली, ख्रिसमस पार्टी आहे तर काकूच्या इथं. तयार झाल्या वगैरे म्हणा. कसं वाटलं तुम्हाला सर्वांना डेकोरेशन? एक नंबर वहिनी, छान डेकोरेशन केलं तुम्ही तर. मग आमच्या टीचरला छान डेकोरेशन करता येते ना. असं ट्युशन लावली का वहिनीकडे? हो, मी ट्युशन लावली ना. वहिनी, हिला काही येते का? चांगली हिला मारत जा. नाही येते वगैरे, हिला हुशार आहे स्वीटी. आणि हा पांडू पण येते का वहिनी तुमच्याकडे ट्युशनला? हो, पांडू पण येते. अजून 2-4 मुलं आहेत, ते आले नाही बा. गुड्डी ताई, पांडूला काहीच नाही येत. बघा ना टीचर, आहे स्वीटी काही सांगते. मला येत नाही का टीचर? मला येत नाही का खाडे? हो येतात. स्वीटी, काम गा?
चिडला रे. अरे पांडू, आजीला चल काऊन नाही म्हटलं तू? नाही म्हटलं आजी मी. अरे मला वाटलं तू चल म्हणशील म्हणून मी काही बोलवायला आली नाही. चल म्हणायला पाहिजेत होता ना आपल्या आजीला. वहिनी ख्रिसमस ट्री तर मस्त छान सजवले हा, सगळं व्यवस्थित डेकोरेशन केले. पण एक कमी आहे बा. कशाची कमी ताई? सांता क्लॉजची कमी. हा टीचर, तुम्ही म्हटलं होतं की सांता क्लॉज येईल आणि आम्हाला गिफ्ट देईल म्हणून. हो येणार आहेत सांता क्लॉज. आणि तुम्हा सगळ्यांना गिफ्ट पण देणार आहेत. बघ हो बाबा, बघ शांता, हे ना पागलच झाली माझी सून. पोरांना वारलीच्या आशा लावून ठेवले आहे. लक्ष्मी, शांता फांता काही येत नाही. हे शांता माझ्या बाजूला उभी आहे. हे येऊ शकते. काकू का बापा तुम्ही पण? मी का काही सांता क्लॉज आहे का काकू? आता लक्ष्मी म्हणते की सांता क्लॉज येईल तर येईल बाबा. आणि हे बघा सगळ्यांनी डान्स करायचा आहे. सांता क्लॉज सोबत सगळ्यांनी डान्स करायचा आहे. हो टीचर, डान्स करू ना आम्ही सांता क्लॉज आला की. मला तर गिफ्ट पाहिजे. कधी येईल सांता क्लॉज? अरे बापरे, खरंच सांता क्लॉज आले. हे घ्या गिफ्ट. हे घे बेटे, गिफ्ट घे. काय खरं नाही वाटत आहे ना तुला की सांता क्लॉज आला म्हणून? हे घे पोरा, हे गिफ्ट घे. थँक्यू सांता क्लॉज. कशाने यांना ओळखतेच नाही का बाबा? हे घे, गिफ्ट घे. खरंच बाई, सांता क्लॉज तर खरंच सगळ्यांना गिफ्ट देत आहे. मी तर लक्ष्मीला बेकारच काही बाई म्हटले. कुठला येते म्हटले की अंता बंटा. हे घे शांताताई, हे घे शांताताई. मला पण म्हणतात शांता क्लॉज आणि तुमचं पण नाव आहे शांताताई. खूप खूप धन्यवाद सांता क्लॉज तुमचा आम्हाला गिफ्ट दिल्याबद्दल. धन्यवाद म्हणायची काही गरज नाही आहे. मी तर सगळ्यांना गिफ्ट देतच असतो ख्रिसमसच्या दिवशी. अजी शांत थांबा. अजी माताजी, मला शांता क्लॉज म्हणतात, शांत नाही. तुमच्या साईडला आहे शांतताई. बाय बाय सगळ्यांना, मी आता चाललोय. सांता क्लॉज थांबा, आम्हाला डान्स करायचा आहे तुमच्यासोबत. नाही मुलांनो, मला अजून खूप ठिकाणी गिफ्ट द्यायला जायचं आहे. मी ख्रिसमसच्या दिवशी सगळ्यांना गिफ्ट देत असतो. हट बापा, हा सांता तर गेलाय. थांबलाय नाही बापा सांता. बरं तर ठीक आहे मंडळींनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. सांता क्लॉज आले आणि आम्हाला गिफ्ट देऊन गेले. तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सॉरी म्हणते, कारण की काल व्हिडिओ मी टाकणार होती पण पूर्ण व्हिडिओ होऊ शकली नाही, त्यामुळे मी अपलोड केली नाही. ह्यानंतर मी प्रयत्न करणार की दररोज चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड करणार म्हणून.